मंडळी, महाराष्ट्रातील जनता, माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज सगळीकडे एकच गोष्ट चर्चेत आहे सकाळपासून. ती म्हणजे सन्माननीय अजितदादा पवार यांचा देहांत झाला. मित्रांनो, राजकारण या सगळ्या गोष्टी बाजूला जर ठेवल्या तर अजितदादा जनतेच्या मनावरती नक्कीच विजय मिळवलेला एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची सामान्य जनतेशी असलेली एकदम आपुलकीची नाती म्हणा, गोती म्हणा, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्यामध्ये दिसायच्या आणि ह्या अशा व्यक्तिमत्वाचं आज आठवण येते. त्यांचं भाषणच सुरू व्हायचं की सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अशी एक वेगळी शैली होती त्यांची भाषणाची. असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपलंय. मी खाली जी पोस्ट दिली ती महाराष्ट्र टाइम्स ऑफ इंडियाची असून ती खूप व्हायरल होते. असो, त्याबद्दल आपण काही बोलायचं नाही, त्यासाठी आपल्या व्यवस्थेमध्ये आहे. त्यामुळे ते आपण बोलण्यापेक्षा आपण व्यक्ती म्हणून आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहू. नक्कीच त्यांनी केलेले कामं किंवा त्यांच्या भाषणांच्या किंवा व्यक्ती म्हणून आपल्याशी असलेलं नातं, या अनेक गोष्टींचं ही जनता आणि आपण स्मरणात ठेवू आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्यातून आज हरपलंय. आपण सगळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहू. जय हिंद, जय भारत.